नरेंद्र मोदी काय बोलतील याचं काही नेम नाही. आपण बघितलं असेल, आता त्यांनी साधारणतः 2-3 दिवसापूर्वी भाषणात सांगितलं, अजूनही ते भाषणामध्ये सांगतात की मेरे देश के 70 साल के ऊपर के बुजुर्ग लोग, उनका पूरा खर्चा हॉस्पिटल का आपका ये बेटा करेगा, उनकी खुद की संतान के ऊपर उसका कोई खर्चा नहीं आएगा. मग प्रश्न असा पडतोय, 70 वर्षाच्या वडिलांचा उपचार 75 वर्षाचा मुलगा करणार, कारण मोदींचं वय 75 आहे. आणि मग अशी कोणती स्कीम आहे, कारण आत्ता तर तुम्ही आयुष्यमान भारत योजना आणलेली आहे ना, त्यातून 5 लाखाचं तर आता खर्च तुम्ही करतायच. मग आता हा वृद्धांचा खर्च काय वेगळा थोडे करताय, तो तर आयुष्यमान भारतचाच आहे ना. म्हणजे ही निव्वळ बनवाबनवी आहे आणि 70 वर्षाच्या बापासाठी 75 वर्षाच्या पोरानं केलेली टोलवाटोलवी आहे.